राज्याच्या विविध भागात मागील 2 दिवसांपासून पावसाच्या सरी हजेरी लावतायत. ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरीमुळे उन्हाचा चटका कमी झालाय. राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. आज नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला असून उर्वरित राज्यात प्रामुख्यानं उघडीप राहण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी पुणे घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधारेचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. तर नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला असून उर्वरित राज्यात प्रामुख्यानं उद्या उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानातील बिकानेर, बनस्थळी विद्यापीठ, गुना, दहमो, पेंड्रा रोड, मिदनापूर मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून तो समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारला आहे. उंचीनुसार या पट्ट्याचा कल दक्षिणेकडे उत्तर मध्य प्रदेशच्या मध्य भागावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती असून उंचीनुसार या प्रणालीचा कल आग्नेय दिशेकडे आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.